धक्कादायक अशी ही बातमी आता बघायची आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरी इथे एका महिलेला साखळ दंडांनी बांधून ठेवलं होतं असा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। महिलेचं वय साधारणपणे 40 वर्ष आहे। ही महिला गतिमंद असल्यामुळे तिला तिच्या घरच्यांनी साखळ दंडानं बांधून ठेवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। हा प्रकार उघड होताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि यांनी महिलेला साखळ दंडामधून मुक्त केलंय। त्याच वेळेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी महिलेच्या नातेवाईकाला कानाखाली लगावली। अंडजाला फटके मार मला। सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी यांच्यासह ही या ठिकाणी राहत आहे व ती महिला साधारणतः 1.5 ते 2 महिन्यापासून बांधलेली आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे। त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी पोलीस ठाणे या ठिकाणी आम्ही करीत आहोत। यांच्यावरती BNS अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यान्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यान्वये त्यांना अटक करीत आहोत। हे का करत आहेत किंवा कशासाठी करत आहेत याचा देखील आम्ही तपास करीत आहोत। ती महिला कशी आहे, अपंग आहे, वेडे आहे काय आम्हाला माहित नाही, पण अशा पद्धतीने साखळदंड बांधायचे, कुलप बांधून ठेवायची, अशी महिना 1.5 महिने तिला ठेवायचं। शेजार पाहिजे महिलांना किंवा कुणाला वाटतं नाही असं की पोलिसांना कळवलं पाहिजे आपण अशा एका महिलेला आपण असं बांधून ठेवलंय तिला। आणि किती अत्याचार हा महाराष्ट्रात चाललाय, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दुर्दैव असं म्हणजे छत्रपती शाहूराजांच्या ह्या कोल्हापुरात एका महिलेवर अशा पद्धतीने साखळदंड बांधून कुलप बांधून ठेवतायत। ज्यांनी कुणी हे कृत्य केलं ना त्याला सुद्धा फटके दिले पाहिजे, त्याला सुद्धा चौकात नेऊन ठोकलं पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे। ज्यांनी कुणी काय केलं त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। कठोर शिक्षा नाहीतर आम्हाला कायदा हातात घेऊन त्याला आम्ही शिक्षा देऊ। आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी विजय केसरकर